मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। 3 युद्धनौका, 2500 जवान, आक्रमक अमेरिका इराणला हॉर्मुझमध्ये भिडणार? इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका संघर्ष थांबण्याचं आवाहन केलं जात असतानाही हा संघर्ष आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत। इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करत नाक दाबल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले आहेत। आता समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं 3 युद्धनौका आणि 2500 सैन्य हॉर्मुझ सामुद्रधुनीकडे रवाना केलंय। अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोराही दिला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूएसएस बॉक्सरसह 3 अँफिबियस असॉल्ट युद्धनौका आणि 11व्या नौदल तुकडीचे जवळपास 2500 जवान हे दिएगोतील तळावरून रवाना झाले आहेत। अधिकाऱ्यांनी सांगितलं की युद्धनौका मध्य पूर्वेसाठी तैनात करण्यात आल्यात, पण युद्धनौकांच्या ठिकाणांबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली आहे। दरम्यान इराण लष्कराचे वरिष्ठ प्रवक्ता जनरल अबोल फल्स शेकरची यांनी इशारा दिलाय की जगातील पर्यटन आणि मनोरंजन स्थळं इराणच्या शत्रूंसाठी सुरक्षित राहणार नाहीत। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक मोठे नेते आणि अधिकारी मारले गेले आहेत। त्यानंतर इराणकडून हा इशारा देण्यात आला। इस्रायलनं इराणच्या ऊर्जा ठिकाणांनाही लक्ष्य केलंय, त्यामुळे इराणकडूनही आता हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आली आहे। मागच्या काही दिवसांपासून हल्ल्यांचं केंद्र हे बदलताना दिसतंय। इस्रायल अमेरिकेकडून इराणच्या लष्करी आणि नागरी ठिकाणांवर हल्ले होत आहेत, मात्र आता इस्रायलकडून थेट तेल आणि गॅस काढल्या जाणाऱ्या ठिकाणांवरच हल्ले होत आहेत। या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनंही आखाती देशांतील तेल रिफायनरी आणि गॅस उत्पादक ठिकाणांवर हवाई हल्ले केले। यात कतारच्या एका केंद्राचं मोठं नुकसान झालं। कुवैतच्याही मीना अल अहमदी रिफायनरीवरही इराणनं 2 टप्प्यात हल्ले केले आणि यामुळे जगातील सगळ्यात मोठ्या रिफायनरीपैकी एक असलेल्या या रिफायनरीचं प्रचंड नुकसान झालंय। हॉर्मुझ सामुद्रधुनीतून तेल गॅस वाहतूक ठप्प झाली आहे। त्यात इराणनं आता आखाती देशातील गॅस आणि तेल साठ्यांवरच हल्ले सुरू केले आहेत, त्यामुळे जगातील तेल पुरवठ्यावर परिणाम झालाय। ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $108 वर गेली आहे आणि याचा थेट परिणाम भारत आणि जपान, चीन या देशांवर होतोय। तज्ञांच्या मते कोविड आणि युक्रेन युद्धानंतर ही 2020च्या दशकातली तिसरी मोठी ऊर्जा संकट स्थिती ठरू शकते। जेव्हा मोठ्या तेल उत्पादक देशांवर हल्ले होतात तेव्हा तेल पुरवठ्यात अडथळा येण्याची भीती होते। याचा थेट परिणाम म्हणून जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडतं, ज्यामुळे किमती वाढतात आणि फक्त तेलावरच नाही तर नैसर्गिक वायूवरही या संघर्षाचा परिणाम दिसू लागलाय। विशेषतः युरोपमध्ये या नैसर्गिक वायूच्या दरात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे भविष्यात आता या युद्धाचे परिणाम काय होतात? हॉर्मुझमध्ये अमेरिका इराणला टक्कर देते का? त्या युद्धनौकांनी युद्ध अजून पेटणार का? पाहणं महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।